नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज आपण पाहणार आहोत बैलगाडी क्षेत्रातील दशम हिंद केसरी बकासूर बद्दल मैदानातील एक माहिती। नियोजन कशा पद्धतीने असते हे आपण पाहणार आहोत। बकासूर म्हटलं की लहान असो, तरुण वर्ग असो, वयस्कर सर्व वर्गातील बैलगाडी प्रेमींसाठी एक लक्ष केंद्रित करणारा बैल म्हणजेच बकासूर। बैलगाडी मैदान शर्यत या ठिकाणी बकासूर बैलासाठी आपण पाहू शकता उन्हापासून संरक्षण व्हावे याकरता टेंट मंडप बांधण्याचं काम चालू आहे। यासाठी बकासूर शेठ मालक मोहिल शेठ असतील इतर मित्र परिवार या ठिकाणी मदत करत असतात। तसेच खाली बैठक करण्यासाठी बसण्यासाठी बकासूरला रबरी मॅट वापरलेले असते। या रबरी मॅटवरती बकासूर शांतपणे बसू शकतो, जेणेकरून खडे असतील दगडांपासून त्याचे संरक्षण होऊ शकते। बैलगाडा क्षेत्रात अनेक बैल आहेत, परंतु बकासूर या बैलाची भारता देशाबाहेर ही मोठी क्रेज आहे। मैदानात गेल्यानंतर बकासूर प्रेमींची मोठी गर्दी होते। यावेळी मित्रपरिवार तसेच बैलगाडी प्रेमी अगदी आनंदाने फोटो काढत असतात। आपण पाहू शकता कशा प्रकारे हा मंडप तयार केलेला आहे। या मंडपाच्या सावलीखाली हा बकासूर बैल बसणार आहे। हे सर्व मित्र परिवार जे बैलगाडा क्षेत्रातील असतील नामांकित असे सर्व मदतीसाठी असतात व सर्व एकत्र येऊन बकासूर बैलासाठी सावली करत आहेत। काही मैदानामध्ये सावलीचं नियोजन नसतं, तर काही मैदानामध्ये झाडे वगैरे असतात, त्या ठिकाणी बैलांना सावली मिळते। परंतु काही महाराणातील बैलांसाठी झाडे नसल्यामुळे त्या ठिकाणी हा मंडप हा टेंट उभा केला जातो व बकासूर बैल असेल किंवा इतर बैल असतील त्यांना सावली केली जाते। काही बैलांच्या ठिकाणी नेट वापरण्यात येते, हिरवी नेट असते ते नेट बांधून त्या ठिकाणी सावली केली जाते आणि सावली केल्यामुळे बैलाला उन्हापासून संरक्षण होते व बैल सावलीमध्ये आपली बैठक किंवा आपला विश्राम करू शकतो। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा बकासूर बैल आहे। हा बकासूर बैलासाठी हा टेंट केलेला आहे सावलीपासून उन्हापासून संरक्षणासाठी, सावलीत बसण्यासाठी, तसेच खाली बसण्यासाठी मॅटचा वापर केलेला आहे।